भेंडी असो वा सिमला मिरची असो, अशा अनेक भाज्या खायला लोक टाळतात. तसेच भेंडी ही भाजी भरपूर लोकांची न आवडती भाजी असते, तर काही लोकांची ती आवडती भाजी असते. पण भरपूर लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात, जसे की भेंडी खाल्ल्यावर काय होते? भेंडीमध्ये फायबर असते का? भेंडीमध्ये कॅल्शियम असते का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे आणि असेच बरेच काही प्रश्न, ज्यांची माहिती आणि ज्यांची उत्तरं सविस्तरपणे देणार आहोत. तर चला सुरू करूया. तुम्ही त्याआधी व्हिडिओला एक छोटासा लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. उन्हाळ्यात प्रामुख्याने मिळणारी भाजी म्हणजे भेंडी. अनेक जणांना भेंडी आवडत नाही, मात्र आपण अनेक प्रकारे ही भाजी बनवू शकतो. यामध्ये प्रचूर मात्रामध्ये विटामिन, मिनरल्स आणि फायबर असतात. भेंडी एक अशी भाजी आहे जी सर्व ऋतूंमध्ये, सर्व सीझनमध्ये उपलब्ध असते. भेंडी उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो, कधीही आणि केव्हाही तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध झालेली मिळेल. मित्रांनो, भेंडीची भाजी आपले अनेक आजार दूर करण्याचे काम करते. अशात जर तुम्ही भेंडी खात नसाल, तर आजच तुम्ही भेंडीचा आहारात समावेश करावा. कारण भेंडी ही लहान मुलापासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत, जवान लोकांना, सगळ्यांना अत्यंत फायदेशीर असते. हिच्यामध्ये एवढे मिनरल्स असतात, विटामिन्स असतात, जे तुम्हाला आणि शरीराला खूप फायदा देतात. भेंडीमध्ये फोलेट असते, जे गरोदरपणात महिलांसाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे तुम्ही जर गरोदर असाल तर भेंडीचा आहारात जरूर समावेश करा. गर्भधारणेदरम्यान महिलांना त्यांच्या खाण्याच्या सवयीची अतिरिक्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. आवश्यक प्रमाणात पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी निरोगी आहाराकडे जाणे महत्त्वाचे आहे आणि येथे भेंडी येते. भेंडीचा रोल हा आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही आहाराच्या बद्दल बोलत आहात तर ही एक पौष्टिक भाजी आहे, जी प्रथिने, जीवनसत्वे आणि फायबरचा चांगला स्रोत असू शकते. याच्यात सी, B3, B9 आणि पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस यासारखा खनिजांसह जीवनसत्वे देखील उत्कृष्ट प्रमाणात याच्यात उपलब्ध आहेत. उच्च पौष्टिक मूल्यामुळे गर्भधारणेदरम्यान भेंडीचे सेवन फायदेशीर ठरते. गर्भवती महिला तिच्या आहारात भेंडीचे पदार्थ, लोणचे आणि सॅलडचा समावेश करू शकता आणि त्यांनी करायला देखील हवा. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते. गरोदरपणात भेंडी खाण्याचे फायदे काय असतात बघूया. भेंडीमध्ये भरपूर फायबर असते, जे अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या टाळण्यास मदत करते. आकुंचन फायबर पोट निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात, जेणेकरून शरीरातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषले जातील. विरघळणाऱ्या फायबरच्या सेवनाने रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी होते आणि मधुमेहाच्या आजारात देखील मदत होते. शिवाय याच्यात कॅल्शियम असते, त्यामुळे गरोदर महिलांनी जर भेंडी खाल्ली तर त्यांना याचा फायदा नक्कीच होतो. पचनशक्ती देखील आपली चांगली राहते भेंडीमुळे. ज्या लोकांची पचनशक्ती कमजोर आहे, अशा लोकांनी भेंडीचे सेवन अवश्य करावे. कारण भेंडी तुमची कमकुवत पचनसंस्था मजबूत करण्याचे कामही करते. आजकालच्या युगामध्ये भरपूर लोक नको ते पदार्थ खातात. तळलेले पदार्थ, सँडविच, पिझ्झा, बर्गर असे पदार्थ खाऊन खाऊन पचनसंस्था ही कमजोर होते आणि मग त्यांना अन्न पचनाच्या समस्या होऊ लागतात. तर तुम्ही हे सुरुवातीपासूनच जर टाळू इच्छिता, तर मग तुम्ही तुमच्या आहारात पालेभाज्याचा समावेश करा आणि भेंडीचा तर समावेश नक्कीच करा. भेंडी ही तुमची पचनसंस्था देखील सुधारत असते. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप महत्त्वाचे असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भेंडीचे सेवन केलेच पाहिजे. होय, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर भेंडी खाण्यास सुरुवात करा, कारण त्यात विटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तुम्ही तळलेले आणि नको ते पदार्थ खाणे बंद करा आणि भेंडी तुम्ही कमी तेलानेच बनवा. भरपूर लोक भेंडी किंवा असे काही
भाज्या बनवतात आणि त्याच्यामध्ये तेलाचा वापर हा खूप जास्त प्रमाणात करतात किंवा नको ते मसाले टाकतात स्वाद येण्यासाठी. तुम्ही थोड्या प्रमाणात मसाले टाकू शकता, थोडं तेल ऑइल टाकू शकता, परंतु खूप जास्त प्रमाणात टाकू नये. त्याने तुम्हाला ह्या भाज्यांचा फायदा हा होत नसतो आणि कधीतरी याचे तुम्हाला उलटसुलट नुकसान देखील बघायला मिळू शकता. भेंडीला इंग्लिशमध्ये लेडी फिंगर असे म्हटले जाते. लेडी फिंगरमध्ये कॅल्शियमचे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे आपले हाडं मजबूत होण्यासाठी भेंडी ही आहारामध्ये महत्त्वाची ठरते. जे हाडांचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचे खनिज आहे कॅल्शियम आणि पुरेशा प्रमाणात कॅल्शियमचे सेवन केल्याने हाडे आणि आपले दात निरोगी राहतात आणि त्यांची मजबूतीही जास्त राहते. भेंडी ही आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगली असते. तुम्हाला नेहमी सल्ला दिला जात असेल की तुमचं डोळ्यांचं आरोग्य तुम्हाला चांगलं ठेवायचे असेल तर आहारामध्ये तुम्ही गाजराचा समावेश नक्की करा. परंतु गाजर हे सर्व सीझनमध्ये सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध नसतात. अशा वेळेस तुम्ही त्या जागी भेंडीचं देखील सेवन करू शकता. भेंडीमध्ये विटॅमिन ए असते आणि आणखी एक सामग्री असते जी दृष्टी सुधारते आणि मोतीबिंदू, काचबिंदू इत्यादी सारख्या दृष्टीसंबंधित आजारांची शक्यता टाळते. तुमचे डोळे तीक्ष्ण होतात जर तुम्ही काही दिवस किंवा वारंवार भेंडी खात असाल तर. लेडी फिंगरचा आणखी एक फायदा म्हणजे त्या मज्जासंस्थेचे कार्य सुधारते. लेडी फिंगरमध्ये कोलिन आणि विटॅमिन B6 असते जे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढवण्यास मदत करते. अजून काही यात संभाव्य फायदे आहेत म्हणजे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. भेंडी ही पौष्टिक घटकांनी बनलेली आहे. जीवनसत्वे C, A आणि K यात असतात. याशिवाय त्यात लोह, कॅल्शियम असते हे तर आम्ही तुम्हाला सांगितलेच. मॅग्नेशियम देखील असते. महिलांच्या बोटामध्ये असलेले. असा एक प्रश्न येतो की आपण भेंडीची भाजी तर खातोच, पण आपण कच्ची भेंडी खाऊ शकतो का? तर काही लोकांना कच्ची भेंडी खाण्याची सवय असते. कच्च्या भेंडीचे सेवन केले जाऊ शकते, पण भेंडी खाण्यापूर्वी नीट धुवावी. कच्च्या भेंडीचे नियमित सेवन किंवा जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला याचे काही दुष्परिणाम देखील बघायला मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही कच्ची भेंडी खा, परंतु रोज नियमितपणे खाऊ नका किंवा तुम्ही एका वेळेस 1 किंवा जास्त ते जास्त 2 कच्च्या भेंडी खा. त्याच्यावर खाऊ नका. त्याच्यावर जर खाल्ले तर पोटाचे तुम्हाला आजार हे उद्भवू शकतात. आतापर्यंत आपण बघितले भेंडीचे फायदे, परंतु भेंडीचे काही नुकसान देखील आहेत. हे बघा, कोणतीही गोष्ट जर तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याचे तुम्हाला दुष्परिणाम, साईड इफेक्ट बघायला मिळणार हे निश्चित. भेंडीचे देखील जास्त सेवन केल्यास त्वचेवर जखमा होऊ शकतात किंवा व्यक्तीला पोटाच्या समस्यांनाही सामोरे लागू शकते. भेंडीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्त घट्ट होऊ शकते. याशिवाय एखाद्या व्यक्तीला किडनी वगैरेमध्ये स्टोन देखील उद्भवू शकतो. त्यामुळे तुम्ही भेंडी खा. भेंडी महत्त्वाची आहे, परंतु प्रमाणात खा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.